त्या रात्री सासऱ्याने आपल्या सुनबाई सोबत काय केले हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. आज प्रकाश वरांड्यात अस्वस्थपणे चालत होते. कारणही तसेच होते. त्याच्या एकुलत्या एक मुलाच्या बोलण्याने त्याच्या रक्त खवळले होते. सुमारे वर्षभरापूर्वी त्यांचा मुलगा विजयचा विवाह त्याची आई कमलच्या मैत्रिणीची मुलगी पूजा हिच्यासोबत निश्चित झाला होता. पूजाचे कुटुंब खूप संपन्न होते. तिचे वडील कपड्यांचे व्यापारी होते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती प्रकाशच्या कुटुंबापेक्षा मजबूत होती. पूजा ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि म्हणूनच प्रकाश ही खूप आनंद झाला की भविष्यात पूजाची सर्व संपत्ती त्यांच्याकडेच येणार आहे. पूजा आणि विजय यांची एंगेजमेंट झाली आणि लग्नाची तारीख 2 महिन्यांनी निश्चित झाली. लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू होती. पूजा आणि विजयही त्यांच्या भावी आयुष्याबद्दल खूप आनंदी आणि उत्सुक होते. पण कदाचित नशिबात काहीतरी वेगळंच होतं. एके दिवशी विजयची आई कमलचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. दोन्ही कुटुंबात शोककळा पसरली होती. अशा परिस्थितीत लग्न कसे होणार? त्यामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. दरम्यान व्यवसायात आर्थिक मंदी आली आणि पूजाच्या वडिलांचे व्यवसायात मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या हातून गेली. त्यांनी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांना त्यांचे दुकान विकावे लागले. त्यांचे घरही हप्त्यांवर चालवले जात होते जे बँकांनी ताब्यात घेतले होते. आता त्यांना एका छोट्या भाड्याच्या घरात राहावे लागले. अशा स्थितीत प्रकाशने पूजा आणि विजयचे लग्न तोडण्याचा निर्धार केला होता. पण विजयने त्याच्या वडिलांना सांगितले की मी लग्न करणार तर फक्त आणि फक्त पूजासोबतच. दोघांमध्ये यावरून खूप वादविवाद झाला. पण विजयने वडिलांना सांगितले की त्याची आई कमलची ही शेवटची इच्छा होती की माझे आणि पूजाचे लग्न व्हावे. असे सांगून विजय घरातून बाहेर पडला. वडिलांच्या विचाराचे विजयला आश्चर्य वाटले. कारण त्याचे वडील प्रकाश फक्त आणि फक्त केवळ पैशाच्या लालसेपोटी पूजाच्या कुटुंबाशी संबंध प्रस्थापित करत होते. विजय हा त्याच्या तत्वांचा खूप खंबीर माणूस होता. त्यामुळे त्याने पूजाशीच लग्न करायचे ठरवले होते. आणि ह्याच गोष्टींमुळे प्रकाश आज आपल्या मुलाकडून हे ऐकून अस्वस्थ झाले होते. पूजासोबतचे लग्न मोडल्यानंतर दुसऱ्या श्रीमंत घरातील मुलीला तो आपली सून बनवेल, जेणेकरून हुंड्यात भरपूर मालमत्ता मिळेल, असा विचार त्याने केला होता. पण विजय मात्र त्याच्या वडिलांच्या सर्व इच्छा नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होता. प्रकाशने हे नातं तोडण्याचा खूप प्रयत्न केला पण विजय आपल्या आग्रहावर ठाम राहिला आणि शेवटी एका साध्या सोहळ्यात पूजाला आपली वधू म्हणून घरी घेऊन आला. प्रकाशचे आपल्या एकुलत्या एक मुलाच्या इच्छेसमोर काहीच बोलू शकले नाहीत. त्याचे मन दुःखी झाले होते पण मनात त्यांनी ठरवले होते की काहीही करून पूजाला विजयच्या आयुष्यातून काढून टाकायचे आणि विजयचे दुसरे लग्न करायचे. त्यासाठी त्यांना कोणत्याही थराला जावे लागले तरी चालेल. मात्र पूजाला तिच्या सासऱ्याच्या दुष्ट हेतूची कल्पना नव्हती. भविष्यात तीच काय होणार आहे हेही तिला माहीत नव्हतं. ती मनापासून सासरची सेवा करण्यात मग्न होती. सासूच्या निधनानंतर सासऱ्याची अधिक काळजी घ्यावी असे तिला वाटत होते. त्यामुळे पूजाने घरासाठी जास्त वेळ देता यावा म्हणून नोकरी करण्याचा निर्णयही घेतला नाही. पूजा आणि विजय एकमेकांसोबत खूप खुश होते. पण प्रकाशजींना आपल्या मुलाच्या आयुष्यातून पूजा नावाचा काटा कायमचा काढायचा होता. प्रकाशजींना काहीच सुचले नाही तेव्हा ते मन शांतीसाठी एका बाबाजींकडे जाऊ लागले. तिथे गेल्यावर प्रकाशजींना कळले की बाबा आपल्या तांत्रिक कार्यातून अनेक लोकांच्या समस्या सोडवतात. मग काय झाले? जेव्हा प्रकाशजींनी त्यांची समस्या बाबांना सांगितली तेव्हा बाबाजींनी प्रकाशजींकडून वेगवेगळ्या प्रकारच्या पूजेसाठी पैसे उकळण्यास सुरुवात केली. हळूहळू विजय आणि पूजाच्या लग्नाला 1 वर्ष उलटून गेलं. पण आतापर्यंत पूजा त्या घरात सुखी राहत होती. प्रकाशजींनी तोंडावर चांगले सासरे असल्याचा मुखवटा घातला होता जेणेकरून नंतर कोणी प्रकाशजींकडे बोट दाखवू नये. त्यांनी आपल्या सुनेला खूप चांगले वागवले. त्याने आपल्या मुलाला आश्वासनही दिले होते की आता पूजा विरुद्ध आपली कोणतीही तक्रार नाही पण अंतर्गतरित्या तो अनेक कारस्थान रचत होता. जेव्हा जेव्हा तो पूजाचा चेहरा पाहायचा तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल होत होते आणि तो विचार करत होता की मी या अपशकुनी पूजाला लवकर घरातून हाकलून द्यावे. तथापि पूजाने लवकरच संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. तिने सासऱ्याचीही खूप सेवा केली. ती त्याच्या आवडीचे पदार्थ तयार करून त्याला खायला घालायची. त्याच्यासोबत बसून ती वर्तमानपत्रे वाचायची.
त्याची प्रकृती लक्षात घेऊन तिने त्याला योगा आणि चालण्याचा सल्ला दिला. एवढी काळजी घेणारी सून मिळाल्यानंतरही पैशाच्या लोभापोटी प्रकाशजींना त्यांच्या सुनेचे गुण दिसले नाहीत. मित्रांनो, असे काही लोक असतात जे एखाद्या व्यक्तीचे गुण बघत नाहीत, पण त्यांच्यासाठी संपत्ती सर्वात महत्त्वाची असते. एके दिवशी प्रकाशजी खूप अस्वस्थ होते, म्हणून ते बाबांसमोर एकटेच रडायला लागले आणि म्हणाले, मला असा काही उपाय सांगा, ज्यामुळे माझ्या स्पर्धेपासून सुटका होईल. तुम्ही इतके दिवस पूजाविधी करत आहात, पण त्याचा काही फायदा होत नाहीये. बाबांनी प्रकाशजींना एक पाकिट दिले आणि म्हणाले की ते तुमच्या सुनेच्या दुधात मिसळा आणि मी सांगतो तसे करा, मग बघ, ती कायमची जाईल आणि तुमच्या मार्गापासून कायमची दूर राहील. जा. प्रकाशजी खूप खुश होते आणि आनंदाने घरी पोहोचले, पण त्यांना त्यांचे काम पूर्ण करण्याची संधी मिळत नव्हती. एके दिवशी विजय ऑफिसमधून घरी आल्यावर त्याने सांगितले की ऑफिसच्या कामासाठी 1 आठवड्यासाठी त्याला दुसऱ्या शहरात जायचे आहे. हे ऐकून प्रकाशजींचे डोळे आनंदाने चमकू लागले आणि ते विचार करू लागले की हीच वेळ आहे जेव्हा मी माझ्या सुनेचा काटा काढू शकतो. पूजाला मदत करायला विजयही घरात नसणार. यापेक्षा चांगली संधी कोणती असू शकते, असा विचार करून तो मनात खूप आनंदी झाला. विजय दुसऱ्याच दिवशी त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी घेऊन घरातून निघून गेला. त्या दिवशी पूजा आणि तिचे सासरे घरी एकटेच होते. पूजा नेहमीप्रमाणे घरातील कामात व्यस्त होती. रात्रीही तिने पटकन जेवण तयार करून सासऱ्यांना दिले आणि रात्रीचे जेवण करून ती काही वेळ गच्चीवर फिरायला गेली. दरम्यान प्रकाशजींनी ती पावडर आपल्या सुनेच्या दुधात मिसळली आणि आनंदाने आपल्या खोलीत येऊन झोपले. आज तो खूप खुश होता, म्हणून त्याला झोप केव्हा लागली हे समजलेच नाही. मध्यरात्री काही विचित्र आवाज ऐकून तो झोपेतून जागा झाला. त्याला आठवले की आज मी माझ्या सुनेच्या दुधात काहीतरी मिसळले होते. दुधाचा परिणाम झाला की नाही हे पाहण्यासाठी तो आनंदाने आपल्या सुनेच्या खोलीकडे जाऊ लागला. शांतपणे चालत तो आपल्या सुनेच्या खोलीबाहेर पोहोचला. मध्यरात्री जेव्हा सासरे सुनेच्या खोलीजवळ पोहोचले, खोलीतील दृश्य पाहून त्यांचे डोळे विस्फारले. त्यांचा मुलगा घरी नव्हता आणि आपल्या सुनेची अशी अवस्था पाहून त्यांच्या हृदय जोरजोरात हलू लागले. त्याचे कपाळ घामाने भिजले होते आणि ते चक्कर येऊन पडणार असे वाटत होते. त्याने आधारासाठी भिंत धरली, जणू त्याचे पाय गोठले होते. तोंडातून आवाजही निघत नव्हता. आतील दृश्य खूप भयानक होते. त्याने जबरदस्तीने डोळे बंद केले होते. संपूर्ण घरात जळण्याचा वास येत होता आणि सुनेच्या खोलीत धूर होता. पूजाने पांढरी साडी नेसली होती. तिचे लांबसडक काळे विस्कटलेले केस वाऱ्यावर लहरत होते. डोळे लाल अंगारासारखे चमकत होते. प्रकाशजी अस्वस्थ अवस्थेत तेथून पळू लागले आणि ते त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी त्यांची खोली आतून बंद केली. तो हात जोडून काही मंत्र म्हणू लागला. दुसऱ्याच क्षणी त्याला बाबाजींची आठवण झाली. त्याचा मोबाईल इकडे तिकडे शोधू लागला. मोबाईल बेडवर पडला होता. थरथरत्या हातांनी त्याने मोबाईल उचलला आणि अचानक खोलीचा दरवाजा एका धक्क्याने उघडला. भीतीने तो थरथरू लागला. पूजा हसत पुढे येऊ लागली. तिच्या गोऱ्या चेहऱ्याकडे बघून जाणवत होते की जणू काही त्याच्या अंगात रक्ताचा एक थेंबही नव्हता. प्रकाशजी थरथरत्या आवाजात म्हणाले, मला काही करू नकोस, मला जाऊ दे. पूजा हसत म्हणाली, किती वाईट गोष्ट आहे. एवढा मोठा गुन्हा करूनही तुम्ही विचार करत आहात की मी तुम्हाला माफ करेन, तर असे कधीच होणार नाही. प्रकाशजींचे संपूर्ण शरीर कोरड्या पानांसारखे थरथर कापत होते. ते अडखळत म्हणाले, माझ्याकडून चूक झाली, मी कबूल करतो. मला माहित आहे की मी तुझ्यापासून मुक्त होण्यासाठी तुझ्या दुधात विष मिसळले. मला माझी चूक मान्य आहे. तू इथून निघून जा, मला सोडून जा, नाहीतर मी बाबाजींना सांगेन की तुझ्यावर वश करायला ते खूप कर्तृत्ववान आहेत. त्यांनी तुमच्यासारख्या अनेकांना नियंत्रित केले असावे. तेवढ्यात विजय खोलीत शिरला. तो आपल्या सोबत येताना पोलिसांना घेऊन आला होता. प्रकाशजींनी विजयला पाहताच धावत जाऊन आपल्या मुलाला मिठी मारली. पूजा अजूनही तिथेच उभी होती. विजयने वडिलांना आपल्यापासून बाजूला ढकलून देत म्हटले, जा, आता माझ्याकडे का येत आहेस? तुझ्या सुनेसोबत असे घृणास्पद कृत्य करताना तुला लाज वाटत नाही का? प्रकाशजी अवाक झाले आणि आपल्या मुलाकडे पाहू लागले. विजय तिरस्काराच्या स्वरात म्हणाला, स्वतःला तुमचा मुलगा म्हणवून घ्यायला मला लाज वाटते. आज मी एका गुन्हेगाराचा मुलगा झालो आहे.
एके दिवशी योगायोगाने मी तुम्हाला बाबाजींशी फोनवर बोलताना ऐकले आणि मला तुमच्या कटाबद्दल सर्व काही कळले. म्हणूनच मी पूजा आणि माझ्या इन्स्पेक्टर मित्राने हा सारा प्लॅन बनवला जेणेकरून तुम्हाला रंगेहाथ पकडता येईल. प्रकाशचे अवाक होऊन त्यांच्या मुलाचे ऐकत होते. विजय पुढे म्हणाला, पूजाने ते विषारी दूध प्यायले नाही. ती फक्त तुम्हाला घाबरवण्याचे काम करत होती. पोलिसांनी त्याला अटक केली आणि विजय वैतागून वडिलांपासून दूर गेला. प्रकाशजींनी लोभापायी मोठा गुन्हा केला होता. एका गुन्हेगाराला तुरुंगात टाकून विजयने पैशांच्या हव्यासापोटी न्याय आणि अन्यायाची व्याख्या रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाते हे दाखवून दिले.